बिग बॉस मराठी 6 मध्ये दीपाली सय्यद यांना सासूच्या निधनाची बातमी कळताच त्या भावूक झाल्या। या घटनेचा व्हिडिओ समोर येताच प्रेक्षकांनी सहानुभूती व्यक्त केली। युरोपियन युनियनने रशियन कच्च्या तेलावर कायमस्वरूपी बंदीचा प्रस्ताव टाळला। या निर्णयामुळे भारताला मोठा दिलासा मिळाला असून ऊर्जा पुरवठ्याचा ताण कमी होणार आहे। उद्धव ठाकरे यांच्या निरोप समारंभात एकनाथ शिंदे यांनी भाषण करत अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले। या भाषणातील विधानांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। ठाण्यात देणगीच्या वादातून एका व्यक्तीवर चॉपरने हल्ला करण्यात आला। गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। एलपीजी संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार पाईप गॅस कनेक्शन वाढवण्याचा विचार करत आहे। पेट्रोल डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो। संजय राऊत यांनी इस्रायल-इराण तणावावर सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी केली। पंतप्रधानांनी विधेयकांशी संवाद साधावा असे आवाहनही त्यांनी केले। मुंबई इंडियन्स आणि आरसीबी सामन्याची तिकिटे काही मिनिटांत संपली। काही तिकिटांचे दर 1 लाखापर्यंत पोहोचल्याने चाहत्यांनी दरवाढीवर नाराजी व्यक्त केली। बिपाशा बसूने द ट्रेटर्स सीझन 2 मध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव नाकारला। वैयक्तिक कारणांमुळे तिने हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे। पुण्यात कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला। या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी निषेध आंदोलन करत प्रशासनावर कारवाईची मागणी केली। गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील आणि अशोक खरात वादावर प्रतिक्रिया देत गंभीर आरोप केले। या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात तणाव वाढल्याचे दिसून येत आहे।